Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मुंबईत ठाकरे बंधूंची जल्लोष सभा. शिवाजी पार्क परिसरात सकाळी 11 वाजता सभा होणार. ठाकरे बंधू तरुणांचं अभिनंदन करणार. केंद्र सरकार लोकसभेत उद्या सार्वजनिक परीक्षा दुरुस्ती विधेयक मांडणार. पेपरफुटीला आळा घालण्यासाठी सरकारचे प्रयत्न. नव्या विधेयकानुसार दोषींना 10 वर्षांपर्यंत कठोर शिक्षेची तरतूद. विद्यार्थ्यांसमोर अखेर मोदी सरकार झुकलं. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा राष्ट्रपतींकडून मंजूर. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण खात्याची अतिरिक्त जबाबदारी असणार. माझं मन 10 दिवसांपासून दुःखी होतं. युवा शक्ती देशाची खरी ताकद. तरुणांना इतर कोणी भरकटवू नये म्हणून मी स्वतः पंतप्रधानांकडे राजीनामा दिला. धर्मेंद्र प्रधान यांचं भाष्य. आपण सर्वांनी करून दाखवलं. या सरकारमध्ये राजीनामे होत नाही असं म्हणणाऱ्यांना हा दणका. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. प्रधान यांच्या राजीनाम्यावर अभिजित दिपके यांची पहिली प्रतिक्रिया. शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासह आंदोलक विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेणार. आत्महत्या केलेल्या नीट विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना भरपाई मिळणार. सीजेपीच्या 3ही मागण्या सरकारकडून मान्य. आंदोलन मागे घेण्याची घोषणा. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तातडीची दिल्लीवारी. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन फडणवीस नागपूरमध्ये. भेटीबाबत प्रचंड गुप्तता सूत्रांची माहिती. मुख्यमंत्री फडणवीस उच्च शिक्षित. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर फडणवीसांना केंद्रीय शिक्षण मंत्रिपदाची संधी मिळू शकते. संजय राऊत यांचा मोठा दावा. जे दिलंय त्यात समाधानी. चित्त नेहमी समाधानी असू द्यावं. दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांची TV9 मराठीला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया. सरकार हटवण्याची वेळ आली आहे. पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी. दिल्लीत जे घडलं त्याला शहा जबाबदार. विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसेतील दोषींवर कडक कारवाई व्हावी. राहुल गांधी यांची मागणी. सीजेपी आणि देशातील जेन झींचं अभिनंदन. आंदोलनाची पुढची दिशा विचारपूर्वक ठरवा. सरकारनं आता शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी काम करावं. सोनम वांगचुक यांचं आवाहन. प्रधानांच्या राजीनाम्यासाठी मला हिरो बनवू नका. एका व्यक्तीला हिरो बनवून देशाची वाट लागली. अभिजित दिपके यांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा. अभिजितनं त्याच्या वयाच्या मानानं मोठं आंदोलन उभारलं. अभिजित जवळ मनातील भीती व्यक्त केली होती. मात्र आता शब्दात मांडता येत नाही इतका आनंद झालाय. दिपके यांच्या आईला अश्रू अनावर. लोकशाहीत संवादाची आवश्यकता असते. राजीनामा घ्या, नाहीतर चर्चा करून म्हणणं ऐका असं मोदींना सांगितलं. माझी मोदींशी जी चर्चा झाली त्याचा परिणाम आज दिसला. शरद पवार यांचं भाष्य. जेन झीनं सरकारच्या झिंज्या उपटल्यात. देशाला भीतीच्या छायेतून बाहेर काढलं. राज ठाकरेंकडून विद्यार्थ्यांचं कौतुक. जितेंद्र आव्हाडांकडून राष्ट्रीय हिंदूवीर सेनेच्या अध्यक्षांचा व्हिडिओ पोस्ट. दिल्ली आंदोलनातून परतणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा दावा. सत्यम पंडित यांनी शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप. पुणे घाटमाथ्याला आज पावसाचा रेड अलर्ट. रायगड रत्नागिरीसह साताऱ्याला ऑरेंज अलर्ट. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरींची शक्यता. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही तलावांमधील साठा 84%वर. जलाशय साठ्यात गेल्या 24 तासात 6.6% वाढ. टीईटी पेपरफुटी प्रकरणी दोघांना बिहारमधून अटक. मुख्य आरोपी बिजेंद्र गुप्तासह साथीदार इंद्रजित सिंग उर्फ पिकू अटकेत. आरोपींमध्ये गुप्तासह पत्नी आणि साडूचाही समावेश. प्रकरणात आतापर्यंत 14 आरोपींना अटक. मुसळधार पावसामुळे पहलगाम मार्गावरील अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित. बालताल मार्गावरून यात्रा सुरू राहणार. काश्मीरचे विभागीय आयुक्त अंशुल गर्ग यांची माहिती. मध्य आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक. ठाणे ते कल्याण दरम्यान सकाळी 11:15 ते दुपारी 4:45 वाजेपर्यंत ब्लॉक. तर ट्रान्स हार्बरवर ठाणे ते वाशी दरम्यान मेगा ब्लॉक. हवामानात सुधारणेनंतर 6 दिवसांनंतर अमरनाथ यात्रा पुन्हा सुरू. 6,000हून अधिक भाविक काश्मीरकडे रवाना. 19 जुलैपासून स्थगित होती यात्रा. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.